नाशिकचं पालकमंत्री पद तुम्हालाच मिळणार असल्याची मी आता क्रीडा स्पर्धेसाठी आलो ते विचारायचं नाही. नाशिक सुरू केलं तुम्ही. माहिती आहे कुंभाची सेवा तुमच्या मार्फत होणार आहे. नाही, खात्रीलायक असं काही नाही. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 2 ठिकाणी रायगड आणि नाशिक ठिकाणी आमच्या तिन्ही पक्षांमध्ये थोडं सगळ्यांची मागणी पालकमंत्री करा आम्हाला त्या ठिकाणी म्हणून आहे. माझी आधी घोषणाही झालेली होती, पण पुन्हा मुख्यमंत्री महोदयांनी नाशिक आणि रायगडला स्टे दिलेला आहे. तिन्ही नेते आमचे त्या ठिकाणी चर्चा करतायत, बोलतायत. मला असं वाटतं लवकरच हा तिढा सुटेल. नाही काय, 3 पक्ष एकत्र झालेले आहेत आणि तोलामोलाचे सगळे आमचे पक्ष आहेत आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं. गेल्यावेळी 14 ते 19ला कुंभमेळा होता, त्यावेळी मी पालकमंत्री त्या ठिकाणी होतो आणि कुंभमेळा मंत्री होतो. आणि त्यानंतर सरकार पुन्हा आलं आणि त्यानंतर मी दादा भुसेंना मी सांगितलं, कारण त्यावेळेला तिढा झाला होता. ते म्हणे मी स्थानिक आहे. मी म्हटलं ठीक आहे, तर तुम्ही व्हा, कारण त्यावेळेला थोडंसं लांबलेलाच होता विषय. पण मी म्हटलं स्वतःहून म्हटलं की ठीक आहे दादा भुसेंना करून टाका. मी मान्य देवेंद्रजींना त्या ठिकाणी सांगितलं आणि दादा भुसेंना पालकमंत्री केलं होतं. पण आता पुन्हा कुंभ आलेला आहे 12 वर्षांनी, 1.5-2 वर्षांनी आता कुंभमेळा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी कुंभमेळा मंत्री पण आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय म्हणाले देवेंद्रजी, आणि मी पण आग्रह धरलेला होता की जर सगळं सुरळीत करायचं असेल, म्हणजे सुरळीतपेक्षा म्हणजे कोऑर्डिनेशन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर पालकमंत्री मला ठेवा आणि कुंभमेळा मंत्री मी आहेच. कारण यावेळेला मोठं चॅलेंज कुंभमेळ्याचं या ठिकाणी गेल्या वेळेपेक्षा दुप्पट गर्दी यावेळेला होईल अशी अपेक्षा आहे. आपण बघतात उत्तर प्रदेशमध्ये किती मोठ्या प्रमाणात भक्तगण त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आमची मागणी होती की मला पालकमंत्री करावं. तसं जाहीरही झालेलं होतं, पण शिंदेसाहेब असतील, दादा यांनी काय विचार केल्यानंतर मग त्याला स्टे दिलेला आहे. मला वाटतं 2-3 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. एकमताने त्या ठिकाणी निर्णय होईल. मागे दादा भुसेंसाठी तुम्ही जागा सोडली, आता अपेक्षा आहे की त्यांनी पण ते नाशिक आणि कुंभ आणि मागच्या वेळेचं सगळं पाहता यंदा त्यांनी मागे घ्यावं. नाही, मी असं म्हणणार नाही, पण हे खरं आहे की गेल्यावेळी पालकमंत्री मीच होतो, कुंभमेळा मंत्री मी होतो. आपण बघितलं किती सुरक्षित, किती सुंदर, किती स्वच्छ असा कुंभमेळा मागच्या वेळेला आपण केलेला होता. आणि म्हणून मला असं वाटतं की याही वेळेला जर तसंच राहिली परिस्थिती तर अधिक त्याच्यामध्ये आम्हाला काम करण्याचं सोयीचं होईल आणि म्हणून आमची मागणी होईल. सर, सामनामध्ये बातमी छापलेली आहे की रायगडचं पालकमंत्री पद जे आहे ते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना जाणार आणि त्यांना मुंबईच्या पालकमंत्री. मी तेच सांगितलं की आता तिन्ही मंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय देवेंद्रजी हे त्या ठिकाणी या संदर्भामध्ये बोलत आहेत, चर्चा करतायत. मला वाटतं एकमताने हा निर्णय होईल, मग तो रायगडचा असेल किंवा नाशिकचा असेल. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचं कामकाज ठरवून दिलेलं आहे. 2 दिवस मतदारसंघात, 3 दिवस मंत्रालयात. काय नेमकं हे कामकाज काय याच्यामध्ये पाहतो? नाही, खरं आहे, कारण मंत्रालयामध्ये मंत्री असले पाहिजेत. अन्यथा आपण दौरेच करतोय किंवा मंत्रालयात येत नाही असं अनेक वेळा तक्रारी. मी आता 35 वर्ष झाले आमदार आहे, मला या संदर्भामध्ये बरीचशी माहिती आहे. काही मंत्री असतात पूर्वीपासून मी बघतोय की मग ते मंत्रालयामध्ये येतच नाहीत, मग घरी बसून कारभार करतील बंगल्यावर किंवा मतदारसंघात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात दौरे करतात. पण मंत्रालयातही राज्यभरातून येणारे लोक त्या ठिकाणी असतात आपल्या अडचणी घेऊन, तक्रारी घेऊन. त्यांच्या तक्रारीचं निवारण झालं पाहिजे यासाठी मंत्री हे ॲटलिस्ट 2 दिवस तरी मंत्रालयामध्ये असले पाहिजे असं कंपल्सरीच मी म्हणेल. अशा सूचना मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांना दिलेल्या आहेत आणि त्या योग्य आहेत. धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे आहो, भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटलेलं आहे. तर ते काय म्हणाले मला या बाबतीमध्ये कल्पना नाही, मी काही ते ऐकलेलं नाही. पण ठीक आहे, त्यांनी म्हटलं असेल तर ते असू शकतात. रवींद्र दमानी यांनी त्यांना उत्तर दिलेलं की मी ते सगळे पुरावे जे आहेत ते त्या महंतांना नेऊन देईन. महंतांना बहुतेक धनंजय मुंडेची पार्श्वभूमी चांगलं आहे ना. मग अंजलीताई जर त्या ठिकाणी पुरावे नेऊन दाखवत असतील आणि त्यांचं काही मत बदललं तर मग तो त्यांचा प्रश्न आहे ना. बीड हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांना आधी मारहाण झाली होती, ती मानसिकता पण ओळखायला पाहिजे. त्यानंतर त्यांनी हत्या केली. भगवानगडाचे महंत अशी म्हटले. आता खरं म्हणजे मी या बाबतीत बोलणं की फार उचित होणार नाही. या बाबतीमध्ये अतिशय वरिष्ठ पातळीवरून, उच्च पातळीवरून चौकशी सुरू आहे, आपल्याला याची कल्पना आहे. आणि यामध्ये कुठेही म्हणजे पूर्ण ट्रान्सपरन्सी त्यामध्ये आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, अजितदादांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे चौकशी अंती ज्याच्यावर निर्णय घेता येईल किंवा काही बोलता येईल, पण अतिशय पारदर्शकपणे या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि अनेक गावं अशी आहेत की तिथे काही जमिनी अधिकृत केली, काही अजून केलेली नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या, पाण्याने चारही बाजूनी जमीन वेढलेली आहे, मात्र अधिकृत केली जात नाही कारण ती पुरत नाही. मला वाटतं आत्ताच आपण मान्य देवेंद्रजीच त्यावेळेला त्या खात्याचे मंत्री होते, त्यावेळेला त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
जवळपास 20,000 कोटी रुपयाची सुप्रमा आपण त्या ठिकाणी दिली आणि त्यामध्ये हे सगळे बुडीत गावं आहेत. लँड ॲक्विजिशनचा प्रश्न आहे, अधिग्रहण करण्याच्या जमिनी त्याचाही प्रश्न आहे, त्याचेही पैसे त्यात घेतलेले आहेत. मला वाटतं लवकरच, कारण आता तो वार लेवलवर देवेंद्रजींनी तर अतिशय वार लेवलवर हा विषय घेतलेला आहे. लवकरच हा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे. ज्यांना पैसे द्यायचे शेतकऱ्यांना, ज्याचे लँड ॲक्विजिशन झालेले आहेत त्यांना सर्वांना पैसे तात्काळ आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि हा प्रकल्प अगदी आमच्या वार लेवलवर आहे. हा आम्हाला या 1.5-2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. काहींच्याही जमिनी बुडाले नाही, चारी बाजूने पाण्याने वेढलेले, पण बुडीत नाही म्हणून आम्ही अधिग्रहण करणार नाही असं आपला विभाग म्हणतो. मला वाटतं, मला या बाबतीत अजून काही पूर्ण माहिती नाही, पण निश्चित शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. शिंदेचं ऑपरेशन टायगर जे आहे एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर गेल्या काही दिवसात काँग्रेस असो किंवा ठाकरे गटाचे काही नेते त्यांच्या संपर्कात आहेत. धनगेकर काल येऊन भेटलेले आहे, बाबर यांनी प्रवेश केले. मला वाटतं अनेक लोक आहेत जे काँग्रेसमध्ये आहेत किंवा शरद पवार साहेबांच्या गटामधले आहेत राष्ट्रवादीचे, ते आमच्याकडे येण्याला उत्सुक आहेत, दररोज संपर्कामध्ये आहेत. अगदी नगरसेवकापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये त्यांना असं वाटतं की आता मुख्य प्रवाहामध्ये आपण यावं. मोदींच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे. आमचे नेते आहेत, देवेंद्रजी आहेत, एकनाथ शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वजण आता मुख्य प्रवाहामध्ये यायला तयार आहेत. काही दिवसांमध्ये आपल्याला दिसेल की किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांच्यामध्ये गळती होणार आहे. उद्धव सेनेचे 5 खासदार भाजपच्या संपर्कात. विधानसभा निकालानंतर इतना सन्नाटा क्यों है अगर मतांचे हे झालं तर? संघवाले पण काही बोलत नाही. मला वाटतं आमचं काम अतिशय सुरळीतपणे चाललेलं आहे. सर्व मंत्र्यांनी कार्यभार घेतलेला आहे. 26 जानेवारीला सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी जिल्ह्यात जाऊन झेंडावंदन केलेलं आहे. 1-2 ठिकाणचा तिढा आहे, पण आमचं काम अतिशय वेगाने चाललेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आपण बघतात की सगळ्या महत्त्वाचे जे प्रकल्प आहेत, जे रखडलेले आहेत किंवा जे सुरू आहेत त्यांच्यावर बैठका घेत आहेत. आता डावासला जाऊन एवढा मोठा यशस्वी दौरा त्यांचा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि उद्धवजींना असं का वाटतं का सन्नाटा आहे म्हणून? राज ठाकरे म्हणाले असेल. ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. मला वाटतं की ईव्हीएमचा प्रश्न निकाली निघालेला आहे. आता प्रत्येकाला आता काहीतरी म्हणा विनाकारण कुठेतरी विषय काढायचे, म्हणजे काँग्रेस, शरद पवार, उद्धवजींना तर अतिशय रात्रंदिवस स्वप्नच पडतं की ते ईव्हीएमच खराब आहे म्हणून. आता किती वेळा या विषयावर बोलायचं? लोकसभेच्या वेळेला कोणीच बोलले नाही आणि आता विधानसभेला लगेच त्याला ईव्हीएममध्ये घोटाळा दिसायला लागलेला आहे. मला वाटतं हा विषय निकाली निघालेला आहे. या विषयाला तर कोणी महत्त्व देत नाही आणि लोकांचा या विषयाचा विश्वास राहिलेला नाही. त्यांच्यासोबत होते अशीच त्यांची सगळी भूमिका होती. आता निवडणूक आटोपताच ते ईव्हीएमवर आणि तुमच्या म्हणजे भाजपवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. तुम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहात या सगळ्या? नाही, त्या संदर्भामध्ये मला वाटतं देवेंद्रजीच त्यांच्याशी बोलतील. ते मोठे नेते आहेत. मी भेट वगैरे घेण्याचा काही प्रश्न नाही आहे, पण ते त्यांच्याशी निश्चित या बाबतीमध्ये बोलतील. पण ईव्हीएमचा प्रश्न हा निकाली निघालेला आहे. न्यायालयाने सुद्धा जे त्यातले एक्सपर्ट आहेत त्यांनी सुद्धा त्याच्यावर निर्णय दिलेला आहे. आता उगाच आपण हारलो म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून विरोधक बोलत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.